जय एडामाय हाय एव्हरीवन. तर टीयाज व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि आम्ही निघालेलो आहोत. तर ते मी पुढे सांगते तुम्हाला कशासाठी आणि कुठे निघालो आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही दोघी बहिणी मस्तपैकी आमच्या डेस्टिनी गाडीवर बसून आम्ही निघालो होतो. आमचं जे ग्रामदैवत आहे कपालेश्वर महादेव मंदिर, तर तिथे ना एक मिरवणूक सोहळा आणि चांदीचं आवरण अर्पण एका भक्ताने केलेलं आहे. तर त्याचा सोहळा होता. तर त्या महाप्रसादासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर आम्ही दोघी जणी पुढे निघलो आणि त्यानंतर मम्मी आणि पप्पा जे आहे ते मागून येणार होते. तर त्यांचं आवरलेलं नव्हतं, त्यामुळे ते मागून येणार होते. मग आम्ही दोघी निघालो आणि मग बघा हे असं जाता जाताच वडगणेश म्हणून मंदिर आहे तिथे गणपती बाप्पांचं. तर तिथे मार्केटमध्येच म्हणजे हे सगळे मंदिर आहेत. तर तिथे 2च पावलावर लगेच कसबा मारुती मंदिर आहे आणि लगेच खंडोबा मंदिर आणि लगेच 4 पावलावर तर आपलं कपालेश्वर महादेव मंदिर. तर असं सगळं एकाच ठिकाणी आहे. तर सगळीकडचं दर्शन घेत आम्ही मग पुढे गेलो. तर आम्ही येऊपर्यंत सगळी मिरवणूक वगैरे जे आहे ते सगळं काही झालेलं होतं. तर हे जे आदियोगी महादेव आहे बघा, हे सोशल मीडिया एकदम पॉप्युलर अशी मूर्ती ही तुम्हालाही माहीत आहे. तर किती छान मूर्ती दिसते आणि ह्या रथामध्ये जे आहे महादेवांची पिंड ठेवून मिरवणूक काढण्यात आलेली होती. तर हे सगळं काही झालेलं होतं. इथे लहान मुलं त्या रथामध्ये बसून खेळत होते आणि मग आम्ही दर्शन घ्यायला निघालो आतमध्ये. तर खूप छान वाटत होतं, कारण श्रावण महिना चालू झाला आणि लगेच म्हणजे श्रावण सोमवार पहिला चालू होण्याच्या अगोदरच महादेवांचं महाप्रसाद खाण्याचं म्हणजे सौभाग्य लाभलं. हे फार छान वाटत होतं, अगदीच आनंद होत होता आणि इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं, इतकं छान वाटत होतं की काहीच म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. सुरुवात छान झाली, एकदम छान असा माझा दिवस कसा गेला आहे ते पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. तर मग असं आम्ही मंदिरामध्ये गेलो तर खूप गर्दी होती बघा, इतकं गर्दी की बास. आणि खूप छान असं सजवलेलं होतं सगळं मंदिर बाहेरपासून सगळंच. तर अशी पंगत जी आहे महाप्रसादासाठी बसवलेली होती. सगळे जेवण चाललेलं होतं आम्ही आलो त्यावेळेस. आणि मग नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग महादेवांचं दर्शन घ्यायला गेलो तर खूप गर्दी होती आणि त्यांनी ना थर्मोकॉलची पिंड ही अशी बनवली होती देखाव्यासाठी पुढे दर्शन घ्यायला, कारण मध्ये ते चांदीचं सगळं ते आवरण लावलेलं, मध्ये काही जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी हे सगळं बाहेरच महादेवांचे पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सगळं ते सजावट वगैरे केलेली होती. हे आतलीच मंदिरामधलीच जी आहे ही पण पिंड आहे महाकाल रूपामध्ये आणि शेषनाग फणी वगैरे हे सगळं म्हणजे हे अगदी छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं. छान दर्शन वगैरे छान झालं. इकडे महाप्रसादाची तयारी चाललेली होती, सगळं जेवण वगैरे किती छान सगळं व्यवस्थित तिथे चालू होतं बनवायचं. त्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी बसलो तिथे. तर तिथलेच एक पुजारी होते, त्यांनी आम्हाला ओळखीचेच होते ते, त्यांनी मग आम्हाला जेवण वाढलं. तर अगदी छान असा महाप्रसाद होता. चपाती, जिरा राईस, गरगट्टा, भाजी, बुंदी, बटाट्याची भाजी, पापड, असं अगदीच स्वादिष्ट असं जेवण होतं. एकदम पोट भरून मस्त आनंद घेऊन हर हर महादेव म्हणत जेवण केलं आणि मग बाबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर निघलो. आणि मग मम्मी पप्पा काय तोपर्यंतही आले नव्हते, आमचं जेवणही झालं. मग म्हटलं आता चला थोडंसं चलूया. मग चलत आलो पुन्हा वडगणेश गणपती बाप्पांजवळच. पण तेवढ्यात ना तिथे मावशी होत्या, त्या भाजी विकायला बसलेल्या. त्या म्हटल्या मला पण घे व्हिडिओत. मग त्यांनाही घेतलं. तर मग त्यांच्यासाठी पण लाईक करा. तर बाप्पांच्या इथं पुन्हा आलो आणि मग तिथून म्हटलं आता चला, इथे काय बसायला जागा वगैरे काही नव्हती, तर लहान लेकरं खेळत होते. मग म्हटलं आता चला मम्मी पप्पा येऊपर्यंत राम मंदिरामध्ये जाऊ. तर तिथे 2 पावलावरच आहे राम मंदिर, पण ते असं प्राचीन राम मंदिर आहे. तर इथे ना खूप लोक रोज येतात आरतीला. इथे रोज आरती असते. सगळं दगडी बांधकाम आहे, खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथला म्हणजे महत्त्व खूप आहे ह्या आरतीचं ह्या मंदिरामध्ये. तर इथे आपल्या मागचं दर्शन घ्या. इथे श्रीरामांचं, इथे राम लक्ष्मण सीता अशा मूर्ती आहेत तिथे. त्यांच्यासमोरच मारुतीचं पण मंदिर म्हणजे छोटंसंच असं आहे एकदम समोरासमोर. तर हे इथे ना आरतीचं महत्त्व असं आहे की माणसाच्या मागं काहीही निगेटिव्हिटी असू दे, तर त्या माणसाला इथे आरतीमध्ये ना त्रास होतो, त्याच्या मागचं सगळं काही निघून जातं. पण इथे म्हणजे बरंच काही गोष्टी आहेत. इथे इडा वगैरे काय तो दिला जातो, असं ज्याच्या मागं काय आहे त्याच्यासाठी, असं म्हणजे बरंच काही इथे गोष्टी ज्या आहेत खूप महत्त्व आहे इथलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला राम मंदिरातला किंवा इथलं जे पण काही वैशिष्ट्य आहे
आहे. तर ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा, मी व्हिडिओ नक्की बनवेन पुढच्या वेळेस. तर मग आम्ही तिथून निघलो दर्शन घेऊन राम मंदिरातून. मग मम्मी पप्पा आले, मग त्यांना आम्ही घेऊन मंदिरात पुन्हा गेलो, त्यांना जेवायला बसवलं तिथे. आणि तर आम्ही मग घराकडे जायला दोघीजणी निघालो, कारण आम्हाला तिथून पुढे जायचं होतं स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय.